या ठिकाणी आम्ही झुकणार नाही, आम्ही लढणार, आम्ही फुटणार नाही, आम्ही फोडणार हा नारा या ठिकाणी लोकांमध्ये दुमदुमणारे दुमदुमणारे पसरवणारे भाऊसाहेब आज आपल्याला सोडून गेलेत. या ठिकाणी माणूस गेला तरी त्या ठिकाणी त्याचे विचार राहतात. खरंय. या ठिकाणी दांडगा जनसंपर्क असलेले भाऊसाहेब असे पटकन जातील असं त्या ठिकाणी कोणाला वाटलं नव्हतं. पण या ठिकाणी विजयच्या तारेचा स्पर्श होऊन भाऊसाहेब आपल्यातनं गेलेत. या ठिकाणी भाऊसाहेब जरी शरीराने गेले असतील तरी त्या ठिकाणी विचाराने ते आपल्यात आहे असं सांगून या ठिकाणी मी माझे 2 शब्द त्या ठिकाणी संपवतो. जय जय मनशक्ती पक्ष. वहिनी शांत व्हा वहिनी. तुम्ही बोला की 2 शब्द जरा भाऊंच्या आठवणीत. वहिनी सांभाळा स्वतःला वहिनी. वहिनी सांभाळा स्वतःला. भाऊसाहेब पण असेच करायचे. अहो म्हणजे पक्षाच्या बाबतीत काही उलट झालं तर भाऊसाहेब पण असेच दाय मोकलून रडायचे. वहिनी तुम्ही बोला, स्वतःला आवरा जरा, कारण आम्हाला आवरणं कठीण जाईल तुम्हाला. बरं आमच्यासाठी नाही, निदान एकदा कार्यकर्त्यांकडे बघा, त्यांच्या चेहऱ्याकडे बघा. तुम्ही बोला, मन मोकळं करा, स्फूर्ती येईल त्यांना, बरं वाटेल, पक्ष पुढे जाईल. बोला वहिनी बोला. बोला वहिनी बोला तुम्ही 2 शब्द. एक वहिनी बोला. या वहिनी बोला. चला सांभाळा स्वतःला वहिनी. या इथे पोडियम पाशी सांभाळा वहिनी स्वतःला. 1 2 3 माईक चेक 1 2. भाऊसाहेबांना पण प्रत्येक गोष्ट अशी वाजवून बघायची सवय होती. वहिनी माईक बेकार चालू आहे, तुम्ही बोला. नमस्कार सगळ्यांना. मी कधी वेळा असं माईकवर बोलले नाही कुणासमोर, पण आता यांच्यामुळं मला बोलायला लागतं. भाऊसाहेबांच्या मनात ना दिवस रात्र फक्त 3 गोष्टींचा विचार असायचा. पहिलं पक्ष, दुसरं पक्षाचे नेते, तिसरी मी. म्हणजे आपण, तुम्ही, मी, आपण सगळे असं म्हणायचं होतं मला. हा आपण सगळे. पण आता आपला सगळ्यांना पोरकं करून गेले भाऊसाहेब. वहिनी सांभाळा स्वतःला वहिनी. सांभाळते बा. आता मला एकटीला सांभाळावं लागणार. मला माफ करा. आपल्या पक्षावर त्यांचा लय जीव होता, लय विचार करायचे ते पक्षाबद्दल. आपल्या पक्षाच्या नेत्यांबद्दल त्यांना खूप आत्मीयता होती. आपले माने साहेबांवर तर त्यांचं विशेष प्रेम होतं. ते म्हणायचे त्यांची लई घुसमट होतीये. माने कसली घुसमट होते? घुसमट कसली होते? घरात ते टेन्शन आहे, बाग काय ते नाही ना. नाही, भाऊसाहेब म्हणायचे, माने मला नेहमी सांगतो, भाऊ मी एवढं करतो पक्षासाठी, पण माझी लई घुसमट होते, कारण माझं कौतुकच होत नाही. म्हणून आता हे शिवलकर, बेटकर यांना सगळे असंतुष्ट लोक आहेत, यांना एकत्र घेऊन वेगळा विचार मांडणार आहे असं ते म्हणाले होते. त्यांचा चला खांडोळी करूया अशा नावाचा व्हॉट्सअप ग्रुप पण होता वेगळा. ते कशाला सांगताय? काय हो माने, काय बोलतात वहिनी? कुठला व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय? नाही वहिनी मला का नाही ऍड केलं त्यात? नाही अण्णा काय बोलताय त्या? नाही हॅलो थांबवा लवकर. आता काय अण्णांच्या डोक्यामध्ये एक नवीन अजेंडा होता ना, तर त्याबद्दल बोलताय. मला हळू तुमचा अजेंडा. नाही तसं काय नाही अण्णा, आमचं वेगळं आहे. ती काय लक्ष देऊ नका तुम्ही, काय नाही एवढं. भाऊ असं पण म्हणायचे, मान्यांच्या साताऱ्याच्या द ऊस या फार्म हाऊस वर त्यांची बैठक झाली होती. त्याच्यानंतर त्यांनी मला शेवटचा फोन करून सगळं सांगितलं होतं आणि येताना
कसली बैठक केली तुम्ही नाही तसं वहिनी काय बोलतात अहो ती एक कसली बैठक केली मला काय नाही बोलवलं होतं जनरल माने लय ऊस फोपावला वाटतं तुमचा नाही अण्णा अहो, तू- सोडू का कोल्हे उसात वहिनी काय बोलतायत अहो, अण्णा जाऊ दे अय आता पेटकर शिवलकर काय बोलतायत वहिनी ती एक कुक्कुटपालनची क्रांती करायची होती आम्हाला. कळतंय मला कुक्कुटपालन वहिनी काय बोलते कसली बैठक मला काय नाही बोलवलं वहिनीनं जरा दुःखात आहे त्या जरा पुढचं मागतं काय पण बोलते ते बसा तुम्ही नका लक्ष देऊ खरंच वहिनी काय नाही वहिनी खरं. दोन हा ना, शब्द बस. थांब 2 शब्द लवकर संपवा. तुमच्या 2 मुळे आमचे 4 होतील. नाही नाही, एक मिनिट संपवा कशाला नाही ना वहिनी तुम्ही तर बोलाच आता आता मी काय सांगणार माझा नवरा मला सोडून गेला नाही ना कळू दे ना ऐका ऐका अण्णा सगळे कार्यकर्ते समोर जमलेत असं कळू दे ना की कार्यकर्त्यांना ऐका. कार्यकर्त्यांना कळू दे अण्णा नाही, नाही, कोणाच्या मनात काय चाललंय ते भाऊसाहेबांचं काय होतं वेगळा अजेंडा काय तर कळू दे ना मला नाही वहिनी बोला अण्णा तुम्ही शांत व्हा. काय बोलले वहिनी काय बोलू आता नवरा सोडून गेला बा. मला वाटलं होतं जाताना माझ्यासोबत 4 गोड शब्द बोलतील पण नाही. हातात एक चिठ्ठी दिली ती पण माने साहेबांसाठी. पुढे चिठ्ठी मागत आहे चिठ्ठी माझी बहीण. राहू द्या ओय, राहू दे, राहू माने दे. चिठ्ठी द्या चला राहू चिठ्ठी माने चिठ्ठी इतर राडा होतील चिठ्ठी द्या नको चिठ्ठी चिठ्ठी दे म्हटलं ना अहो, काय या नाही इथं ते- चिठ्ठी अण्णा मग अण्णा जाऊ दे ना. काय कसली यादी आहे? पार्टीची लिस्ट आहे नॉन व्हेज कोण व्हेज कोण लिवलंय याच्यावर बंडखोर यादी तुमचं बी आहे ना? अरे आता कळतोय अहो, असला अण्णा- मिटिंग केलात हो, अण्णा अण्णा- अण्णाला वेगळं करून वेगळा पक्ष मानतोय नाही, अण्णा, अण्णा, ए माने का बस हो, अण्णा ए पहिलं नाव तुझं आहे रे माने हो, अरे माझा उजवाच समजायचो डावा निघालास रे तू हा? हो, अण्णा खरं तर वेगळा पक्ष काढतोयस हा? सांगा तुम्ही आता काय ए बेटकर तुझं नाव आहे दुसऱ्या नंबरला घरचे तरी ओळखत होते का तुला मी उचलून आणलंय तुला पक्षात एवढ्या मोठ्या पदावर दिला माझ्याशी बंडखोरी करतोय अण्णा, तुमचे सगळ्यांना उपकार आहेत. जाऊ दे. ए, तुमचे- ए, लांब रह, लांब होय अण्णा. लांब होय अण्णा शिवलकर अरे ए, लाज वाटते का तुझं तोंड म्हणजे गटार अर्धा तास चालला शपथविधी तुझा 2दा थांबलास त्याच्यात तू कायला आ? नाही नाही मला तेव्हाच कळलं पाहिजे होते तुझी माझ्यावर निष्ठा नाही एकाला धावतो थांबा. अण्णा, अण्णा, नाही, गैरसमज नाही, मी होता, अण्णा, सांगणार. थोडं नाही बोलू. सगळे गद्दार त्यांना काय निघाला बोलू नका. सगळे गद्दार निघाला शांत अण्णा, व्हा, ऐका अण्णा, माझं शांत अण्णा व्हा. अण्णा अहो समोर कार्यकर्ते जमलेत असं बरं. तुम्ही तर बोलूच नका पुढचं नाव तुमचं आहे नाही नीट वाचा माझ्या नावापुढं टेंटेटिव्ह असं लिहिलंय अण्णा मी तुमच्याशी बोलूनच ठरवून करणार होते सगळं विचार सगळे गद्दार निघाले एकेकाला अण्णा गद्दार नाही आहे. नाही नाही मी वहिनी अजून काय बोलले नाही हो अजून काय बोलले सांगा अण्णा तुम्ही असं डोक्यात राग घालून घेऊ नका अण्णा बोला, बोला ना. अण्णा प्लीज डोक्यात राग सांगा मग काय बोलले अण्णा तुम्ही डोकं शांत ठेवा तुम्ही असं डोक्यात राग नका घालून घेऊ. भाऊसाहेब काय बोलले भाऊसाहेब म्हणाले होते मला हा बोला 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 ते वहिनी तुम्ही आपलं ते बसा जर्मन मसाज घोटाळ्याच्या वेळी तुम्ही असाच डोक्यात राग घालून हे घेतला नका होता. सांगू, हे पण ते माने होते म्हणून प्रकरण सगळं सांभाळून घेतलं. हे- ते जर्मनची कोणती लिलिया गार्शिया ती अजून फोन करते तुम्हाला. ते नका सगळं सांगितलं होतं. ते गप्प बसा ते नका सांगू अच्छा म्हणजे गार्शिया प्लंबर नावाने तुमच्या मोबाईल मध्ये जो नंबर सेव्ह आहे तो त्या टवळीचा आहे होय ऐका बाई म्हणजे हातातले विकास कामं सोडून तुम्ही बाहेरचे टेंडर पास करताय तसं नाही येत ऐका बाई तुम्ही 4 चौघात बोलू मला नका. माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे ऐका शांत व्हा मी ते नंतर सांगतोय नाही नाही सांगा आत्ताच सांगा कळू दे की सगळ्यांनी बघा नाही सगळ्यांसमोर आवाज चढतोय ना लय तुमचा नाही, तसं हा नाही. आम्ही लगा वाईस मन मोकळं करायला तिकडे भेटलो तर लगेच काय फुगलाय तुम्ही लगेच पोटात दुखायला लागले होय तुमच्या नाही. हा काय झालं वहिनी बोला तुम्ही वहिनी हे नका त्या गार्सियाचं ते जर्मनीवालीचं प्रकरण बोला ते हा? बोला. अरे लगा पाळण्यापर्यंत गेलं होतं प्रकरण मी दाबलंय स्वतः माझ्या मेहुण्याला स्वतःच्या अंगावर घ्यायला लावलं पाळण्यात सकट नाही, ते काय जाऊ. सांगताय तुम्ही हा लगा गडी मेहुणा माझा उसातनं बाहेर आला नाही कावा आणि जर्मनीची बायको करून आणली आहे त्याला ते सोडून द्या तो विषय ती काय बोलते डोंबलाचं कळ ना त्याला तो 1 महिना गोरसी एवढंच पाठ करतोय गडी हा म्हातारी लगा तिकडं अख्ख्या गावाला सांगती लगा आमचं जर्मन बरोबर एक वेगळंच नातं आहे माझ्या म्हाताऱ्यानं जर्मनची भांडी आणली आणि लेकारा जर्मनची सून आणली एवढं केलं लगा तुमच्यासाठी आणि तुम्हाला लगा आम्हीच चुकीचं वाटतोय विषय तो नाही आहे. हा? विषय तेवच आहे अण्णा लय झाला आता विषय तेवच आहे तिकिटाच्या वेळेबरोबर लगा तुम्ही मग गेमा करताय आमच्या असंही माने असंच आहे ज्यांना घेऊन पक्ष काढताय त्यांच्याबद्दल काय काय बोलतात सांगू का अरे नका राहू द्या हे बघा सांगू का ते? ज्यांनी पक्ष उभा केला नाही त्यांना बाजूला करून तुम्ही इथं बसलाय बोलायला लावू माने. नका. माझं तोंड दिसल मग बेटकर हा. तुम्हाला घेऊन पक्ष काढताय तुमचा जो मध्ये व्हिडिओ व्हायरल झाला ना हा यांनी केला होता
तुम्ही नाही का त्या विरोधी पक्षातल्या जोर लावे बाई कुंडी मत खडकाव राजा सीधा अंदर आव राजा तो चड्डीवर व्हिडिओ केला यांनी व्हायरल केला आणि नाही बघा विचारा नाही भेट माने तू केला होतास तो नाही भेट करा 5 मिनिटं नाचलो होतो फक्त मी 5 मिनिटं त्याचा व्हिडिओ व्हायरल करशील भेट- अरे बायकोने घटस्फोट दिला मला आपण एका पक्षातले असं नाही खरंच नाही एका पक्षातले नाही या तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. बसा बसा अण्णा उगा काय बोलताय तुम्ही लगा ऐका माझं ऐका हे आता आपण सगळं निपटवू जे काय प्रकरण आहे ते जरा वहिनी साहेबांकडे बघा त्यांचा चेहरा कसा झालाय हा? वहिनी साहेबांकडे बघा आणि ह्यांच्या चेहऱ्याकडे पण बघा मागापासून शांत बसलो आता बोलतोय मी वहिनी इकडे वा वहिनी या पातळ आवाजासाठी भाऊसाहेब आणि अण्णा एकमेकांच्या कॉलरी पकडल्या त्यांनी दौऱ्यावर जायचे 4 दिवस हे आणि अण्णा का थांबायचे भांडणासाठी थांबायचे नाही हो. त्याच्यानं असंच आहे मागापासून शांत बसलो आता बोलू द्या सांगा की आता नाही, नाही. हे भाऊंचं बघा, मी बंधन फाडलं होतं पक्षाची तुम्ही निष्ठावान कार्यकर्ते आहे. पक्षाला जिथं गरज असेल तिथं मी हजर असते काय बोलताय हो अरे तुम्ही? त्याला गरज असते तेव्हा हजर नसता ह्यांना गरज असते तेव्हा हजर असता तुम्ही वहिनी आता का तो सोक्ष मोक्ष लावा 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 आता तो सोक्ष लावा वहिनी लावा. नाही हो. ऐका वहिनी होती का ग केस हा? बरोबर आहे. स्वतःचं घर नाही पुरत वेळ दुसऱ्याच्या नवऱ्यानं उरावर बसवून घेते वय बरोबर आहे कार्यकर्ता बरोबर आहे. कार्यकर्ता- अरे पक्षाचं काय घ्या, नाही, नाही. बोला तुम्ही. काय दरवेळी काय लग्न बोलू द्या. सगळ्यांनी लक्षात ठेवा एवढा मोठा पक्ष सांभाळतोय सगळ्यांची अंडी पिल्ली माझ्याकडे आहेत. सगळ्यांची कुंडली घेऊन फिरतो लक्षात ठेवा ए बेटकर तुझा व्हिडिओ तुझा साखर कारखान्याचा घोटाळा सगळ्यांची कुंडली माझ्याकडे आहे. एक लक्षात ठेवा आपण राजकारणी लोकांपासून वेगळं राहायचं आपण एकत्र राहायचं असतं. निवडून येतात नेते भांडतात ते कार्यकर्ते कळलं का त्यांना भांडायचं आपण नाही भांडायचं आपापसात गप गुमान माझ्यासोबत पक्षात राहायचं कळलं का पहिलं आणि शेवटचं सांगतोय परत जर बंड केलं लक्षात ठेवा अण्णापेक्षा वाईट कोण नाहीये. अण्णा माझा नवरा गेला मी आता काय करायचं कुणा ओ वहिनी थांबा ते भाऊसाहेबांच्या जागी तिकीट तुम्हाला देतो आणि येत्या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आणायची जबाबदारी माझी. आता तुम्ही ठरवा संसार हवाय की तिकीट हवंय हा चालतंय कार्यकर्त्यांसमोर लफडी नको आहेत हे बाजूला मंडळी भाऊसाहेबांच्या विचाराचा वारसा यापुढे आम्ही पुढे नेणार आहोत आणि ह्याच नोटवर आपण त्यांना 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली वाहूया. उभं राहा. यामध्ये ओम शांती. आद्या आम्ही झुकणार नाही आम्ही लढणार आम्ही फुटणार नाही आम्ही फोडणार.